जिंकले तर पुढचा सामना खेळतील, हरले तर सीझन 2 ची वाट पाहतील. दोन्ही कॉर्नर मध्ये फिल्डर आहेत. मिड ऑन आत, एक्स्ट्रा कव्हरचं काऊ कॉर्नर, शॉर्ट स्क्वेअर लेग, फाईन लेग थर्ड मॅन, पॉइंट आणि शॉर्ट कव्हर. पहिला बॉल लॉफ करण्यात आला, बॉल हवेत आहे, लॉंग ऑफ ला, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पकडले त्याने कॅच. रॉयल डक शून्यावरती फलंदाज प्रतीक पाटील बाद. कारण 3 मॅच वन साइड पाहायला मिळाल्या, एकही सामना शेवटपर्यंत आला नाही मागच्या 3 मॅचेस मधला. कदाचित ही मॅच असावी डू डॅम शेवटपर्यंत रंगली तर मॅचचा आनंद असेल आणि जरूर सगळ्यांना मजा येईल. फुल लेंथ बॉल अक्रॉस द लाईन, ऑन साईडला अटेम्प्ट करायला गेले होते, मिड विकेटला टार्गेट करत होते बॅटर. पडल्यानंतर हा जो बॉल ऑफसमचा बाहेर पिच देन थेट गेला विकेट किपरकडे. डॉट आला. पॉवर प्लेमध्ये जास्त काही करायचंच नसतं बॉलरला, बॅटर काय करायचं ते अगोदर तुम्हाला जरूर ओळखावं लागतं आणि देन त्याचा विपरीत तुम्हाला माइंडसेट तुमचा चालवायचा असतो. फुल लेंथ टाकलाय, इकडूनही बॉल थेट विकेट किपरकडे गेलेला आहे. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल, ॲक्शन रिप्ले. पडल्यानंतर हलका आत आला बॉल, मागचा सरळ गेला होता. सीम अप च्या पद्धतीने लेदर बॉल टाकला जातो. सीम पोझिशन यावेळेला हा जो बॉल होता हलका आत आला. मागचा जो पहिला डॉट गेला होता या लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट साहिलच्या, 2 लागोपाठ डॉट आले. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे, त्यानंतर 2 डॉट बॉल आलेले आहेत. खातं अजूनही उघडलं नाही. ऑफस्टम्पचा फार जवळून गेला, हवा तर लागलेलीच आहे स्टंपला, मात्र स्टंप मिस झालं. त्यामुळे थोडासा बॉलर इकडे फॉलो थ्रू मधून आपल्याला नाराज दिसला. आणि येस, डेंजर झोनमध्ये तुम्ही येताय बॉलर, अंपायर सांगत आहेत तुमचा फॉलो थ्रू बाहेर निघणारा असावा, अथवा तुम्ही जेव्हा अपील कराल कॉट बँड विकेट असेल, लेग बिफोर असेल, तेव्हा तुम्हाला विकेट मिळणार नाही. कारण अंपायरचा आय व्ह्यू तुम्ही जर ब्लॉक केला तर मात्र ती वॉर्निंग तुम्हाला अंपायर देत आलेल्या. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तर वॉर्निंग नंतर नो बॉल देखील दिला जातो. इकडे तुम्हाला फटका बसणार आहे, विकेट मिळणार नाही जर तुम्ही अपील केली तर, कारण अंपायरला दिसलं नाही तर ते आउट देणार कसे. रॉंग विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज. चांगली बॉलिंग आतापर्यंत गोलंदाज राहुल पाटील कडून. 4 बॉलमध्ये काही धाव नाही. फुल लेंथ टाकलाय, ऑन साईडला उडवलाय, मिड विकेटला फिल्डर येतोय पकडले कॅच. 1 विकेट डाऊन. विकीची दुसरी कॅच, दुसरा झटका बसतोय बॅटिंग करणारा रोहिंजनला. होते प्रसाद शेठ पाटील, विश्वनाथ शेठ पाटील यांना आपण जरूर बघितलं होतं. विश्वजित पाटील मात्र थोडे नाराज असेल, कारण टीमचा परफॉर्मन्स आतापर्यंत तसा झाला नाही. पाहूयात, आतापर्यंत 5 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. शेवटचा जर डॉट आला तर पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळणार आहे 16 गाव प्रीमियर लीग मधली. बॉल तयार, वन्स अगेन राहुल पाटील, नवीन बॅटर इन ॲट नंबर 4 उद्देश.
तुर्बेचा हा देखील खेळाडू आहे. लास्ट बॉल P1. सॉफ्टने खेळले, शॉर्ट कव्हरला बॉल, सिंगल मिळणार आहे. मिसफिल्ड झाली आहे. सिंगलने आता आणि मिळतील. कवसला बॉल डीप चाललाय. आउटफील्ड मध्ये थोडासा स्लो झाला आणि सिंगलला डबल, डबलला ट्रिपल अशा पद्धतीने इकडे पहिल्या षटकाचा खेळ संपला. 3 for 2 जयदुर्गा रोहिंटन. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सोळागाव प्रीमियर लीगचं सध्या वेळ लागलेला. 2007 मध्ये ललित मोदी यांनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि आपल्या भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीगची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर इंडियन प्रीमियर लीगला पाहता संपूर्ण वर्ल्डमध्ये मोठमोठ्या लीग आपल्याला पाहायला मिळाल्या आणि ते सर्व पाहता आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या काही लीग आपल्याला पाहायला मिळतात आणि टेनिस बॉल क्रिकेटची व्याप्ती फार मोठी झालेली मित्रांनो. तळागाळातील ग्रामीण एका गावचा खेळाडू देखील आता स्वप्न पाहू शकतो आणि महिन्याभरात 20 ते 30 लाखांची उलाढाल करू शकतो फक्त क्रिकेट या खेळाच्या जोरावरती. श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल रोहिंटनचे संस्था संचालक आदरणीय हरिचंद्र शेठ गोमाशेठ पाटील यांचे ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. पुढचा बॉल कवच लावेत आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. क्रिशला आपण सेकंड ओव्हरमध्ये पाहतोय. चांगली बॉलिंग क्रिशने केली होती. इकडून आपण धावांचा विचार केला तर सिंगलसोबत 4 धावा फलकावरती पाहायला मिळतात. हा देखील डाव थोडासा शांत चाललेला आहे. आदरणीय हरिचंद्र शेठ गोमाशेठ पाटील यांच्याकडून 2100 रुपयांची आर्थिक मदत आपल्याला या स्पर्धेसाठी करण्यात आलेली आहे. थँक्यू, मनापासून आभार. जे श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल रोहिंटनचे संस्था संचालक देखील आहेत. सेकंड पॉवर प्ले. पुढचा बॉल ऑफ समसा बाहेर, छेडखानी केली. बाहेर निघणाऱ्या बॉलला चांगली कॅच पॉइंटने पकडली आहे. 1 विकेट. जिया वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर मालक ज्यांच्या वतीने संपूर्ण या मैदानासाठी आम्हाला टँकर पाण्याची व्यवस्था करण्यात आली, गुरुनाथ शेठ म्हात्रे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सरचिटणीस भारतीय जनता पार्टी पनवेल तालुक्याचे आदरणीय विनोदजी गरज साहेब यांच्याकडून या स्पर्धेमधल्या 4 संघांसाठी आपल्याला जर्सीज स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. त्यासोबत दिनेश शेठ म्हात्रे, माणिक शेठ म्हात्रे या सर्व मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. फटाक्यांची आतिषबाजी, मान्यवरांचं आगमन, प्रत्येक येणाऱ्या पाहुण्याचं आदरातिथ्य या मंचाने आजवर केलेलं आहे. आणि मॅचमध्ये मात्र आपण बघितलं तर एका बाजूने खेळ आतापर्यंत स्टार्ट हवा तसा भेटलाच नाही. सेकंड ओव्हरमध्ये क्रिश आलेले आणि क्रिशने दुसऱ्याच बॉलवरती विकेट काढलेली आहे. एका मागोमाग आपण पाहतोय तर विकेट पडलेले आहेत ते अर्थातच 3. बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंटन. टॉस इकडे त्यांनी गमावलेला आहे.
आणि कर्णधार आशिष मैदानाच्या आतमध्ये आलाय. आशिषकडून भरपूर अपेक्षा आहेत. पहिल्या मॅचमध्ये देखील त्या अपेक्षांना त्याला खरं उतरता आलं नाही. मात्र हा जो सामना आहे प्रसाद पाटील यांनी चूज करून त्यांना कर्णधार बनवलेलं आहे. जे संघ मालक आहेत विश्वजित शेठ पाटील यांच्या मालकीचा हा संघ जयदुर्गा रोहिंजन आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश CSK तळोजे संघ मालक कमलाकर शेठ पाटील, युवराज शेठ पाटील आणि सुजल शेठ पाटील यांचा मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही 12th मॅन फार ऍक्टिव्ह आहेत आणि असं पाहिजे. कंटिन्यू करूयात मॅच. वन्स अगेन सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललेला आहे सध्या आणि दरम्यान आपल्या मंचावरती वारदोलीचे उद्योगपती पंढरी शेठ म्हात्रे पाटील यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. आणि काकांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. वारदोलीचे उद्योगपती आदरणीय पंढरी शेठ पाटील यांची उपस्थिती आहे. मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. श्री चैतन्येश्वर कुठारे आणि फॉर्च्यून इव्हेंट्स यांच्या वतीने तुम्हा सर्वांचं या सोळागाव प्रीमियर लीग मध्ये स्वागत आहे. टॉप एज बॅट हातात फिरली आहे. मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफ, मिड ऑफ, लॉंग ऑन. ओहो, कॅच ड्रॉप. 4 फिल्डर आले होते मात्र तरी अटेम्प्ट एक्स्ट्रा कव्हरने केलं. मिड ऑफला तो पोहोचला आणि आशिषला मिळते जीवनदान. या मॅच मध्ये ते पाहिजेच होतं जयदुर्गा रोहिंजनला, कारण एका मागोमाग विकेट येत होते. प्रेशर बॉलर्सने बिल्ड केला होता. बॅकफुटला ढकललं होतं, डॉमिनेट केलं होतं. पायात बेड्याच ठोकल्यात अक्षरशः, कारण धावांचा वेग नाहीये. आतापर्यंत 10 बॉल झालेले आहेत, 7 धावा आलेल्या आहेत, फक्त 7 आणि 3 विकेट देखील आलेले आहेत. पुढचा बॉल क्रिश कोलात लॉफ केलाय. लॉंग ऑनला फ्लॅट चाललाय, सीमा पार, षटकार. नेतृत्व आहे गोल्डन मॅन अनिकेत शेठ म्हात्रे यांचं गाणं तुम्हाला ऐकायला मिळालं. मात्र मंचावरती नुकतीच आदरणीय दिनेश शेठ म्हात्रे यांची उपस्थिती पाहायला मिळते आणि या स्पर्धेसाठी आदरणीय दिनेश शेठ म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपयांचं आपल्याला आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल साहेबांचं मनापासून आभार. थँक्यू. हे सर्व खरं तर दिलदार व्यक्तिमत्व ज्यांच्यामुळे इतक्या मोठ्या लेवलच्या स्पर्धा संपूर्ण मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. टॉप एजने क्रिशने विकेट मिळवले. 1 विकेट, 2 षटकांचा खेळ अशा पद्धतीने इकडे संपला. बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन 4 विकेट, नाव आहे 13, 13 for 4. वन्स अगेन सर्वांचं स्वागत आहे. वॉर्ड नंबर 1 सोळागाव प्रीमियर लीग 2026 लुझर मध्ये आपण मॅच एन्जॉय करत आहोत. जयदुर्गा रोहिंजनचे ओनर प्रसाददादा पाटील यांना विनंती आहे पुन्हा एकदा आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्यासोबत सचिनजी कडू नामवंत खेळाडू आणि अंपायर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय मुकेश शेठ पाटील, जितेंद्र शेठ पाटील यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. खेळ सध्या तसा होत नाहीये कारण आशिषला जीवनदान भेटलेलं आहे. मात्र 2 षटकांमध्ये पॉवर प्लेमध्ये धावा फक्त त्या 13 आणि विकेट 4 पडलेले आहेत. आशिषच्या सोबतीला नवीन बॅटर 6व्या क्रमांकावरती रोशन पाटील. मात्र दुसऱ्या बाजूने 3rd ओव्हरमध्ये राहुल पाटील कंटिन्यू करतात, ज्यांनी 1st ओव्हर इकॉनॉमिकल टाकले होते. टोला बॉल, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे आला, पुन्हा मागे गेला, तोल धरलाय, पकडले कॅच आणि कर्णधार आशिष बाद.
कारण धावांचा वेग नाहीये. पॉवर प्लेमध्ये धावांची कोंडी अक्षरशः केली बॉलर्सने. आणि इकडे जो फ्रंट लाईन बॉलर आहे राहुल जसा आला प्राइज विकेट. आशिषला अगोदर जीवनदान मिळालं होतं, मात्र त्याही जीवनदानाचा फायदा त्याला उचलता आला नाही. आणि राहुल जसा थर्ड ओव्हरमध्ये आला पुन्हा ती विकेटची भूक घेऊन आला होता. पहिल्याच बॉलवरती विकेट. नवीन बॅटर इन ॲट नंबर 7 जतीन म्हात्रे. प्लेयर्सला एक रिक्वेस्ट आहे, प्लेयर डगआउटमध्ये तुमच्यासाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्टेअर केसवरती बसू नका प्लीज. लवकर मित्रांनो वरती बसा. आपण मॅनेजमेंट टीमकडून या सूचना आहेत, याची नोंद घ्या. तेरा बॉलचा खेळ आपण आतापर्यंत बघला डावामधला. आणि एका मागोमाग 5 विकेट पडलेले आहेत. धावसंख्येचा विचार केला त्या देखील फक्त 13 आहेत. अटॅक करावा लागेल. नवीन बॅटर लेफ्टी जतीन म्हात्रे मॅन फ्रॉम कोटारी. होम ग्राउंड आहे. हे क्रीडांगणाचा आढावा ऑलरेडी त्याच्याकडे. मात्र सध्याच्या घडीला काय पाहिजे तर रन पाहिजे, पार्टनरशिप पाहिजे बॅटिंग साईडला. राहुल पेस ऑफ, चेंज ऑफ पेस, बोट फिरवली, थोडी कमी गती. मागचा जो बॉल आशिषसाठी होता तो फार वेगवान होता. इकडे मात्र थोडासा बॅटरच्या रेंजपासून लांब ठेवलं होतं बॉलला राहुलने. बघा पुन्हा एकदा अंपायरकडून रिक्वेस्ट आहे बॉलरला, तुम्ही डेंजर झोनमध्ये येत आहेत मित्रांनो, फॉलो थ्रू. पुन्हा कमी गती. ते राऊंड द विकेटने येतात. दॅट्स वाय अंपायरच्या समोरच ते येऊन एक्झॅक्ट त्यांचा फॉलो थ्रू एंड करतात. त्यामुळे जर तुम्ही लेग बिफोर विकेटची अपील केली तर अंपायर तुम्हाला आउट देणार नाही. इथं क्लिअर स्पष्ट अंपायरने केलं अगोदरच. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 13. मात्र राहुल सांगेल चला जे काय होतंय ते चांगलं होतंय. 3 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. 13 वरती धावसंख्या थांबली आहे. ओहो आत आला बॉल, बाहेर जाईल जतीन. क्लीन बॉल. नामवंत खेळाडू रोहिंटनचे धीरजजी पाटील देखील ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. प्रसादजी पाटील यांचे परम मित्र आहेत आणि जरूर या टीमला देखील त्यांच्याकडून शुभेच्छा आहेत जयदुर्गा रोहिंटनला. मात्र सध्याच्या घडीला राहुलजी गोलंदाजी करत आहेत. पूर्णपणे बॅटिंग ऑर्डरचे जे स्वप्न होते दावा बनवण्याचे ते उद्ध्वस्त करणारी बॉलिंग आहे. मंथन आलेत जरूर. मिस टाइम आहे. मिड ऑफला फिल्डर आहेत आणि मंथन चाललेत देखील. विकेट डाऊन 5. डगआउट बॉक्समध्ये हॅट्रिक बॉल आहे. एका मागोमाग आता विकेट एकंदरीत 7 पडलेल्या आहेत. धावांना फुल स्टॉप लागलाय. 13 धाव आहेत. इकडे आता जर शेवटच्या बॉलवरती पुन्हा चान्स आहे मेडन ओव्हरची. ओहो अपील आहे, स्ट्रॉंग अपील आहे. अंपायरने दिली आहे सहमती. विकेट आली आहे. विकेट हॅट्रिक सोबत पहिली मेडन ओव्हर. वॉर्ड नंबर 1 सोहागाव प्रीमियर लीग मधली. वाह कडक बॉलिंग. एकंदरीत 2 षटकांच्या स्पेलमध्ये 3 धावा खर्च केल्या आणि 6 विकेट घेतल्या त्या राहुल पाटीलने. आणि साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. आदरणीय हनुमान शेठ पाटील या पण मंचावरती सहर्ष स्वागत आहे आपलं. दुसरी मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डिंग साईड
नको, विकेट इतके घेतलेत की त्यांना पाणी नसेल पाहिजे, कारण त्यांनी फिल्डिंग सेट केलेली आहे. एका मागोमाग 8 विकेट, 13 धावा, पूर्णपणे मोमेंटम फिल्डिंग साईडकडे. वर डोकं करूच दिलं नाही. काय गोलंदाजी केली आहे त्यांनी. लागोपाठचे 2 षटकार आले तर गुरुनाथ शेठ मात्रे यांच्याकडून 3,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि दिनेश शेठ मात्रे यांच्याकडून 3 मारले लागोपाठ तर 2,000. जितेश साठी 3,000 आहेत. येस, 3 मारले तर 3,000. आणि प्रत्येक षटकाला गुरुनाथ शेठ मात्रे यांच्याकडून देखील 1,000 आहेत. खंड्या जितेश साठी कॅश प्राइज आहे. ही पारितोषिक जितेश साठी आहेत. शुभम भोईर खंड्याच सगळ्यांच्या परिचयाचा आहे, कारण 90% प्रेक्षकांना माहीत नसेल जितेश हे त्याचं ऑन पेपर नाव आहे. ऑन साईडला टर्न केला बॉल, चला बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा गॅप मध्ये धावता स्क्वेअर लेगचा फिल्डर शेवटी अडवला. गुड फिल्डिंग. उचलून थ्रो करतील तोपर्यंत 2 धावांचा वेळ. 2 धावांचा विचार केला तर आता धाव संख्या 15 वरती. जवळपास मागच्या आपण बघितले तर 7 बॉल लागले. 2 धावा येण्यासाठी मागचे 5 विकेट गेलेले 7 बॉल मध्ये. पूर्णपणे टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरचं कंबरड मोडलं जी गोलंदाजी राहुलने केली. 6 विकेट एकट्या राहुलने काढल्या. एक्स्ट्रा कव्हरला फटका तर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर थोडंसं वन घेतलं होतं बॉलने. डबलला चान्स घेतले. 2 धावा. ओव्हर थ्रो बॉल डायव्हर्ट झालाय. ट्रिपलला चान्स आहे आणि आता 3. दरम्यान आदरणीय भूषण दादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. आणि किरण शेठ यांच्याकडून खंड्याला 3 बॉल मिस केले त्याने, म्हणजे डॉट त्याच्या अगेन्स्ट आले तरी 1,000 आहेत. त्यासोबत आदरणीय बारक्यादादा पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नागावचे सचिनजी पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वागत त्यांचे आपण करूया. त्यासोबत भावेशजी पाटील, ओमकारजी पाटील यांचे आगमन झालेले. सर्व मान्यवरांचं आपण करूयात सहर्ष स्वागत, सुस्वागतम. राष्ट्रवादी चषक ही नागावची मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. लेजंड प्लेअर सचिन पाटील नागाव यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे सचिन दादा. 3 डॉट आले तर काम जमेल. 9 सेकंडला चान्स आहे पण बॉलरने संधी दिली. खंड्या सेफ आहे. धावा एकंदरीत आपल्याला 19 पाहायला मिळतात. आता या षटकातील बॉल बाकी आहेत ते फक्त 2. तीन मॅचेस अगोदरच्या 1 साइड आहेत आणि 4थ्या मॅच मध्ये आतापर्यंत लो स्कोर आहे. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल, इट्स अ वाईड. वाईड सोबत धावसंख्या पुढे चालली आहे. जेव्हा अशा मॅचेस होतात प्रेक्षक थांबत नाही जास्त करून क्रीडांगणावरती. मॅचेस 1 साइड गेल्यानंतर कॉमेंटेटरला जोर लावता येत नाही आणि मैदानाच्या आतमधल्या नजरा थोड्या कमी होतात मग, कारण जेव्हा दोन्ही बाजूने संघर्ष असतो क्रिकेटचा परमोच्च आनंद. आणि दरम्यान ज्यांची मान्यवरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतमधली कडा फाईन लेगला फिल्डर आहेत. खंड्या प्रयत्न करत होते. लास्ट बॉल फक्त बाकी आहे. मराठीमध्ये खंड्या आणि इंग्लिशमध्ये आपण किंगफिशर म्हणू शकतो जितेशला. खंड्या पक्षी आहे, त्यालाच इंग्लिशमध्ये किंगफिशर म्हटलं जातं. आता आमचं मान्यवर चौकाराला देखील प्राइज लावतील, त्यानंतर 2 एका धावेला प्राइज लावतील, कारण आता जी बॉलिंग होती आहे डिसिप्लिन बॉलिंग. 4 षटकांचा खेळ संपला आणि जय दुर्गा रोहिंटनचं धावफलक. विकेट पडलेत एका मागोमाग 8. धावात फक्त आणि फक्त 20.
हे तर तुटून पडले होते, मात्र बॅटर्सला करताच आलं नाही. टोटल स्कोर आपण पाहतोय तो सध्या 22. बॉल बाकी आहेत अजूनही 5. वन्स अगेन जितेश ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल अक्षय. ती केज होती, व्यवस्थित बॉल मिडल झाला नाही. फॉलो थ्रो मधून गोलंदाज आलेले आहेत. नाव मात्र इकडे भेटणार नाही. डॉट आला. चांगली बॉलिंग करतात. प्रत्येक बॉलरने इकडे जखडून ठेवलं बॅटर्सला. स्टेप आउट झालेत. मिस टायमिंग आहे. मिडॉनला बॅकेंड एरियामध्ये पडलाय. डीप मधून फिल्डर येत आहेत. डबलला चान्स घेत आहेत. खंड्या थांबावं लागेल. एकच जाव. 23. बॉल बाकी 3. गावदेवी चषक पिसारवेटची आपल्याला जी नुकतीच पाहायला मिळाली, त्या स्पर्धेचे आमचे व्यवस्थापक साईनाथ शेठ पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचे आपण करूयात सहर्ष स्वागत. उडवला आता खंडाने. खंड ऑफ स्ट्राईक आहे सध्या तरी आणि रोशनने बॉलला पाठवलंय. येतोय षटकार. स्टील टू गो. स्टेप आउट झालेत. एज आहे मागून. आता विकेट किपरने थ्रो केला नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि खंडाला जावं लागेल आता पॅव्हलियन मध्ये. रन आउट. शेवटची जोडी. चला नवीन बॅटर इन ॲट नंबर 11 लवकर या. लास्ट बॉल आहे. शेवटची जोडी आहे. पाहूयात बॉलर इकडे ऑल डाऊन करतील का, की दुसऱ्या बाजूने एखादा षटकार अजूनही आपल्याला रोशन कडून पाहायला मिळू शकतो. फॉर्च्यून इव्हेंट्स या आपल्या ऑफिशियल वाहिनीवरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. सगळेच कॅमेरामॅन, ऑपरेटर, अपडेटर प्रत्येकाची महत्त्वपूर्ण भूमिका. त्यासोबत आमचे स्कोरर त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. शेवटचा आला हिट विकेट. प्लेड ऑन. विकेट तर आलेली आहे आणि इकडे ऑल डाऊन झालेले आहेत. जयदुर्गा रोहिंटन. डाव संपला पहिला. धावा बनलेल्या त्या फक्त 29 आणि 30 धावांचं माफक टार्गेट आहे. जेव्हा दुसऱ्या डावामध्ये श्री गणेश CSK तळोजे मजकूरचे बॅटर उतरतील मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान ज्यांचं नुकतंच आगमन या मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहे, या उद्योजक आणि महाराष्ट्रातील गोल्डन मॅन याच गावचे भूमिपुत्र अनिकेत म्हात्रे यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात, ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपल्याला मालिकावीरची बाईक स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. स्वागत आहे अनिकेत म्हात्रे. आणि जी प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आहे, ज्यावरती तुम्हाला आपल्या छत्रपतींचा जिरेटोप, भवानी मातेची तलवार, जिजाऊंचा तो हात आणि छत्रपती शिवरायांची राजमुद्रा, भगवा ध्वज देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आकर्षक ट्रॉफी आहे. थँक्यू अनिकेतजी म्हात्रे आणि मनापासून आपलं सहर्ष स्वागत आहे. मी तुर्तास थांबेन. 30 धावांचा टार्गेट आहे आणि पुन्हा एकदा इन्व्हाइट करेन व्हॉइस ऑफ करावे नामवंत समालोचक टेनिस बॉल क्रिकेटचे आमचे परममित्र नितेश भोईर सरांना. त्यासोबत रायगड जिल्हा समालोचक आहे तो सल्लागार. आणि याच दरम्यान अनिलजी म्हात्रे साहेबांचे इथे शुभ आगमन झाले. आपण ही श्री चैतन्येश्वरी क्रीडा मंडळ खुटारी फॉर्च्यून इव्हेंट आयोजित वॉर्ड नंबर 1 सोलागाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं, मान्यवरांचं आपण करतोय सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. चला, एका बाजूला फिल्डिंग सेट होईल आणि एका बाजूला आपण एक एक करून आज पाहुण्यांचा विशेष सन्मान आपण करूया.
आज खुटारे गावामध्ये खरं तर एक दुःखद निधन झालं आहे. गावातील गुरुनाथ बालाराम म्हात्रे यांच्या आई मातोश्री रत्नाबाई बालाराम म्हात्रे यांचं वयोवृद्ध निधन आज झालं. त्यामुळे आपण या स्पर्धेच्या निमित्तानं संपूर्ण श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ आणि फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण आईंना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली आपण वाहूया आणि त्यांचं आपण स्मरण करून आज स्पर्धेकडे निवांत मात्र नक्कीच या मॅचमध्ये आपण पहिल्या डावाचा खेळ पाहिला. पहिल्या डावामध्ये खरं तर ऑल आऊट झाले आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तत्पूर्वी जाऊ आपण सन्मान सोहळ्याकडे. नक्कीच या व्यासपीठावर खऱ्या अर्थानं विशेष स्पर्धांचे यशस्वी असे आणि याच दरम्यान मान्य श्री हरिश्चंद्र शेठ गोमा शेठ पाटील संस्थापक संचालक श्री हायस्कूल रोहिंजनचे खरं तर संचालक साहेबांचा आपण विशेष सन्मान करूया आणि त्यांच्याच माध्यमातून या आयोजनासाठी मात्र तब्बल 2100 रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळालं. आम्ही साहेबांचा सन्मान करण्यासाठी आम्ही दिनेश दादा म्हात्रे यांना विनंती करू की आपण लगेचच हरिश्चंद्र शेठ पाटील साहेबांचा आपण विशेष सन्मान करावा, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला मात्र नक्कीच 2100 रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळालं आहे. दिनेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण या फ्रेममध्ये फॉर्च्यून इव्हेंट मागच्या बाजूला फार छान रेखाटले श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी वॉर्ड नंबर 1 16 गावांचं खऱ्या अर्थानं आज जे आपण युनायटेड खेळ आपण पाहताय. यानंतर आम्ही विनोदजी घरत साहेबांना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. विनोदजी घरत साहेबांचा आपण सन्मान करू. अनेक युवा आज आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळाले, अनेक आमचे ज्येष्ठ या व्यासपीठावर आम्हाला पाहायला मिळाले, अनेक श्रेष्ठ अनेक आमचे सिनियर खेळाडू आज अनेक यशस्वी स्पर्धांचे यशस्वी आयोजक आपल्याला पाहायला मिळाले. सर्वांचा एक एक करून आपण हिंदू संस्कृतीनुसार या व्यासपीठावर मात्र मनस्वी स्वागत करतोय. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन स्पर्धेच्या निमित्तानं आपण आलेल्या तमाम अतिथींचा एक एक करून आपण सन्माननीय हनुमंतजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. एका बाजूला मॅच ऑन आहे त्यामुळे मायक्रोफोन वाईल डिलिव्हरी कसा बंद राहील याची आपण दखल घेणार आहोत. आम्ही हनुमंतजी पाटील साहेबांचा खरं तर सन्मान करू. आम्ही या स्पर्धेचे दमदार आयोजक राजेंद्रजी म्हात्रे साहेबांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते चला आपण सर्वांनी या युवकांना आम्ही विनंती करू या आपण या फ्रेममध्ये कदाचित हेच क्षणचित्र तुम्हाला उद्या जेव्हा तुम्ही पाहणार तेव्हा मात्र नक्कीच हीच क्षणचित्रे तुम्हाला अनेक आठवणी मात्र स्मरणात घेऊन जातील. एका बाजूला मॅच ऑन आहे. आक्रमकतेनं पहा या फटक्याचं सौंदर्य, पुलचा पॉवरफुल स्ट्रोक, फटक्यामध्ये अप्रतिम ताकद होती आणि या ताकदीच्या साह्यानं लगावलेला हा चौकार आपण पाहता. यानंतर अजून आम्ही काही सन्मान करणार आहोत. सन्माननीय लोहार सरांचा आम्ही सन्मान करू. त्यानंतर आम्ही माणिकजी म्हात्रे यांचे आपण सन्मान करणार आहोत. आम्ही लोहार सरांना विनंती करू. लोहार सरांचा आम्ही सन्मान करतोय, ज्या शिक्षकाने अनेक विद्यार्थ्यांना घडवलं. आज त्यांचं आदरातिथ्य करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि आज या व्यासपीठावर आम्ही सरांचा सन्मान करतोय. यानंतर आम्ही माणिकजी म्हात्रे यांचा आम्ही सन्मान करू. आम्ही साहेबांना विनंती करू की आपण सुद्धा या फ्रेममध्ये यावं. आपला विशेष सन्मान आम्ही इथे करतोय. रसिक प्रेक्षकांची आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करू. व्यासपीठावर आमचे काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करणं खरं तर हे एशानी कॅच ड्रॉप वास्तविक पाहता झेल टिपायलाच हवा होता, कारण अगदी लघुत्तम धावसंख्या असताना अतिशय साधारण. दिस इज नॉट ॲक्सेप्टेड. कॅच ड्रॉप. जितेश आणि जतीन असे सलामीचे फलंदाज आपण अक्षय आणि बंटी यांना आपण पाहताय.
दोन क्षेत्ररक्षक जिथे आपण पाहिलं की जितेश त्याच्या हातातनं जो ड्रॉप झाला, अगदी रिले घ्यायला हवा होता, परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेटमध्ये फार इम्पॉर्टंट असतं आणि ते नव्हतं आणि त्यामुळेच कदाचित आपण जर का पाहिलं तर कॅच ड्रॉप झालाय. व्हेरी अनफॉर्च्युनेट. गोलंदाजानं कोणताही आरडाओरडा केलेला नाही आहे. ही एक वेगळी बाजू आपण मानतोय. बॅटच्या अगदी आपण पाहताय बॉलच्या मात्र रेंजमध्ये जाण्याचा प्रयत्न झाला, जिथे आपण पाहताय गेंद के साथ छेडछाड़ी करने का प्रयास. एक और डॉट गेंद. 5 चेंडूंचा खेळ झालाय. आज त्यांचा आम्ही नाम उल्लेख करत असताना खऱ्या अर्थानं आदराने ही गोष्ट आवर्जून सांगू, रायगड समालोचन असोसिएशन चे खरं तर ॲडवायझर, सल्लागार आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विविध स्पर्धा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. तत्पूर्वी इथे विकेटचं पतन झालंय. विश्वनाथ शेठ म्हस्कर साहेबांच्या वतीनं त्यांच्याकडनं या आयोजनासाठी मात्र तब्बल 5,000 रुपये आर्थिक सहाय्य मिळाले आणि त्याचबरोबर हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आपले रविशेठ भुईर साहेबांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपये आर्थिक सहाय्य आपल्याला मिळाले. त्यामुळे दोन्ही व्यक्तिमत्वांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. ज्या ज्या दानशूर दात्यांनी आम्हाला मात्र सहाय्य केले ते सर्वांचं आम्ही मनापासून आभार आणि कौतुक सुद्धा करतोय. एका बाजूला मॅच ऑन आहे, स्पर्धा आपण एन्जॉय करताना एका बाजूला खऱ्या अर्थानं व्यासपीठावर मान्यवरांचं शुभ आगमन आहे, त्यामुळे त्यांचाही शुभ सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे कधी कधी मॅच ऑन असताना आपल्याला थोडासा खंड पडतोय. आज काहीच खरं तर आपण पाहिलं तर वातावरण थंड आहे. काही 3 मॅचेस आपण जर का पाहिल्या तर मात्र नक्कीच वन साईड होताना आम्हाला पाहायला मिळाल्या. मॅचमध्ये इंटेन्सिटी आणि ते मॅचचं मॅग्निट्यूड जे आहे ना ते मात्र लेवलअप होताना आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. परंतु आज ज्यांच्या समवेत आम्ही त्यांच्या समवेत आहोत, शब्दांची सजावट, भावनांची लय आणि खेळाचा स्पंदनशील राग ज्यांच्या समालोचनाच्या माध्यमातून संगमातून आम्हाला पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय, ते मराठी भाषेचे सुप्रसिद्ध समालोचक, निवेदक, सूत्रसंचालक करण काळन सर आणि त्यांचे समवेत आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील सरांना आपण आज या स्पर्धेसोबत ऐकणार आहात. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केले या बॉलला, धावा येत नव्हत्या आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटो आपण पाहताय अक्षयच्या बॅटमधनं आलेला हा बेधुंद बेखौफ षटकार. प्रीमियर लीग हा फॉर्मॅट आहे, त्यामुळे एकपेक्षा जास्त संधी मिळणार आहे. त्यामुळे विन मध्ये आपण सामना पाहिला, लूज मध्ये आपण सामना रंगवत असताना जो पराभूत होईल तो या स्पर्धेतून खऱ्या अर्थानं बाहेर जाईल. जो जिंकेल तो पुन्हा एकदा आपला स्थान प्रवास निश्चित करेल आणि पुढच्या खरं तर सामन्यासाठी तो सज्ज असणार आहे, जिथे आपण पुन्हा एकदा अजून एक चांगली क्वालिटी मॅच फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दरम्यान अजून एक लेट खेळलेत परंतु थेट गेला बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये आणि आलेला हा कल्पक बुद्धिमत्तेच्या साह्यानं लगावलेला क्रिश गोंधळी, त्याचा क्लास आणि पॅटर्न दाखवणारा हा अजून एक चौकार. या चौकार निश्चित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती पोहोचली आहे 18 या आकड्यावर. 18 ऑन अ बोर्ड नाव. याही वेळेला हाही बॉल बॅटच्या मधून रिलीज झाला, मागे गेलाय, मिळेल तो अजून एक बायची रन. सो वन मोर ॲडेड इन टू द एक्स्ट्राज, अनदर ॲडेड इन टू द टोटल. आमचे गुणवान गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत की धावसंख्या आहे ते 19. जयेश तुझी कौतुक. नेक्स्ट बॉल
हा ट्रॅकर होता, बॉलपर्यंत गेले नाहीयेत, सर सोडून दिला आणि हे समजण्याची कला सुद्धा तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. सो अनदर white ball call, added one more extra into the total. We can see 20 on a board now. 20 रन स्कोर बोर्ड पे. ओ यावेळेला उचललाय मारलाय थेट बाहेर, षटकार बेधुंद आलेला हा बेखौफ षटकार. आई राणी तुला मी केला मिळालेली एक धाव टू एंड द सेकंड ओव्हर. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 27 आणि आता काढायचे आहेत फक्त इन मेन 3 नाही हा 3च. येस डीजे आज फॉर्च्यून यूट्यूब वाहिनी ही संपूर्ण टेक्निकल टीम, प्रोपरायटर राजेंद्रजी म्हात्रे, दादांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. भावेश म्हात्रे, अंकित पाटील, कृष्णा म्हात्रे, शुभम पाटील, सुमित जाधव, विजय जाधव, आमचे यश, अभि, साजू, सिनू, अनेक कर्तव्य. याच्यामध्ये काही कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतील, काही मास्टर हेडर कॅमेरामॅन जे बॉलला फॉलो करत असतात, काही ग्राउंड फॉलो करणारे कॅमेरामॅन्स आपल्याला पाहायला मिळतील जे अंडर ट्रेनिंग आपल्याला पाहायला मिळणार. काही कम्प्युटर एक्सपर्ट ज्यांना खऱ्या अर्थानं विमिक्स ऑपरेट करता येतं, ज्यांना स्कोअर अपडेट करता येतं, आणि काही असे एक्सपर्ट असतात खऱ्या अर्थानं अंकित पाटील, भावेश म्हात्रे, कृष्णा म्हात्रे यांचा आम्ही नाम उल्लेख करू, जे सर्व गुणसंपन्न आहेत. त्यांना कधी कॅमेऱ्याचं काम सांगितलं तर ते कॅमेऱ्याचंही काम करू शकतात, त्यांना कधी विमिक्स ऑपरेट करायचं काम सांगितलं तर ते विमिक्स ऑपरेटसुद्धा लिलिया करतात. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा एखादी अशी घटना मैदानामध्ये होते जेव्हा पंच DRS घेतात, तेव्हा ॲक्शन रिप्ले म्हणा किंबहुना स्लो मोशन रिप्ले म्हणा, या सर्व काही गोष्टी लिलिया करण्यासाठी मात्र नक्कीच तुमच्याकडे असायला हवा तो कम्प्युटर एक्सपर्ट, आणि ते आहेत. आम्ही पुन्हा एकदा फॉर्च्यून यूट्यूब टेक्निकल टीमचं मनापासून आभार आणि कौतुक करू. मैदानाकडे जात असताना मॅच इथं फिनिश झाली आहे. अवघ्या 2.2 चेंडूमध्ये धावा मात्र चेस झाल्या, जिथे आम्ही करू अभिनंदन विजेत्या टीमचं. श्री गणेश CSK तलोजी मजकूर या टीमचं आम्ही अभिनंदन करून हॅडलक टीम जय दुर्गा रोहिंजन या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं दुसरा पराभव हा स्वीकारावा लागला. And this is very unfortunate when we talk about cricket. It's all about result which matters first. ज्याला आपण म्हणतो की चला दोन्ही टीमला आम्ही विनंती करू की आपण हस्तांदोलन करण्यासाठी पुढे या. नाही आता सीझन सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आलाय. पराभव झाल्यानंतर पराभवाच्या त्या वेदना एक वेगळ्या असतात, ते वेगळे दुःख देत असतात, आणि त्यामुळे आम्ही सातत्यानं म्हणत असतो की क्रिकेटनं काय शिकवलं आहे, तर क्रिकेटनं बरंच काय शिकवलं आहे. पराभव झाल्यानंतर